संबोधित करें एवं महायुति परिवार से आप ईद गुज करें। बोला छत्रपति शिवाजी महाराज की जय। भवानी जय शिवाजी जय श्रीराम। होत असलेल्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी देशाचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्रभाई मोदीजी, देशाचे गृहमंत्री सन्माननीय अमितजी शाह साहेब यांच्या साथीनं हिंदुस्थानातील कोट्यावधी हिंदूंचं 500 वर्षापूर्वीचं स्वप्न पूर्ण करणारे आणि आजच्या या सभेला संबोधित करणारे, ज्यांनी राम मंदिराची स्थापना केली असे आपले सर्वांचे लाडके नेते सन्माननीय उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री या ठिकाणी उपस्थित आहेत। व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्व मान्यवर बंधू भगिनींनो, आपलं सर्वांचं आज भाग्य आपण समजलं पाहिजे की या ठिकाणी सन्माननीय मुख्यमंत्री महोदय आपल्याला संबोधित करायला आलेले आहेत। निवडणूक जवळ आलेली आहे। 20 तारखेला निवडणूक आहे। गेल्या काही दिवसामधलं महायुतीचं काम पाहून कोल्हापूरच काय तर महाराष्ट्रातील मतदारांनी ठरवलेलं आहे की परत एकदा महायुतीला या महाराष्ट्रामध्ये सत्तेवर आणायचं आहे। आणि म्हणून आज देशामध्ये पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांचं काम, राज्यातलं सन्माननीय एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम आणि कोल्हापूर शहरात होत असलेलं काम, यामुळे कोल्हापुरातील सर्व उमेदवार विजयी होतील हे सांगायला आता कुठल्या ज्योतिषाची गरज राहिलेली नाहीये। आणि म्हणून आज मला एवढंच आपल्याला सांगायचं आहे की विरोधकांच्याकडे कोणता मुद्दा नाहीये। विरोधक फक्त आणि फक्त आपल्यावर टीका करण्याशिवाय दुसरं काय करत नाहीये। अनेक कामं या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये झाली, त्यापैकी प्रामुख्यानं विरोधक टीका करत असलेला 100 कोटीच्या रस्त्याचा प्रकल्प। विरोधक म्हणतात की या रस्त्याच्या कामाची वर्क ऑर्डर झालेली नाही आहे। मी आज या सभेच्या माध्यमातून त्यांना जाहीर आवाहन करतो, जर या 100 कोटीच्या कामाची वर्क ऑर्डर झाली नसेल तर मी माझ्या राजकीय जीवनाचा संन्यास घेतो, आणि जर झाली असेल तर तुम्ही तुमच्या राजकीय जीवनाचा संन्यास घ्या, असं मी त्यांना या ठिकाणी आवाहन करतो। यांचा मेंदू काय झालाय आता कळत नाही, मेंदूमध्ये यांच्या काय राहिलं नाही। महाराष्ट्र शासनानं 507 कर्मचाऱ्यांना कायम करण्याचा निर्णय घेतला असता, हा निर्णय अजून झाला नाही असं यांचं म्हणणं आहे। अशा पद्धतीनं चुकीच्या दिशेनं निवडणूक नेण्याचं काम आज हे विरोधक करत आहेत। आपल्याला पुढचे 2-3 दिवस अत्यंत सावध असणं गरजेचं आहे। फक्त आणि फक्त आपली बदनामी करायची, लोकांच्या मध्ये संभ्रम पसरवायचा, एवढंच काम आज विरोधक करत आहेत बंधू भगिनींनो। आणि म्हणून शेवटचे 2-3 दिवस आपल्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे आहेत। गेल्या 2.5 वर्षामध्ये कोल्हापूर जिल्ह्यासाठी 3200 कोटी रुपयाचा पूर नियंत्रण प्रकल्प या शासनाच्या वतीने आपण आणलेला आहे। 277 कोटीचा कन्व्हेन्शन सेंटर मंजूर झालेला आहे। 100 कोटीचे रस्ते मंजूर झालेले आहेत। 350 कोटी अमृत 2च्या माध्यमातून ड्रेनेज लाईन साठी या ठिकाणी मंजूर झालेले आहेत। रंकाळा बदललेला आपल्याला दिसतोय। केशवराव भोसले नाट्यगृहासाठी 25 कोटी रुपये आलेले आहेत। आणि म्हणून पुढच्या काळामध्ये या ठिकाणी शहराला सुशोभित करायचं आहे, शहराचा विकास करायचा आहे। या ठिकाणी तुम्हाला सांगतो IT पार्क करायचा आहे। या सगळ्या गोष्टींचा विचार करता आपल्याला विकासापर्यंत नेणारं सरकार या ठिकाणी असणं अत्यंत गरजेचं आहे। मी आपल्याला या ठिकाणी सर्वांना नम्र विनंती करतो की येणारी निवडणूक अत्यंत महत्वाची आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील 10च्या 10 उमेदवार महायुतीचे आपण विजयी करावे एवढी विनंती या ठिकाणी करतो आणि थांबतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम।